डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटणं एका तरुणाला महागात पडलंय। डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर कारमध्ये शरीर संबंध झाले, पण त्याच वेळी एक मोठं कांड झालं। पोलिसांची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी पसार आहे। पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही घटना घडली आहे। गे डेटिंग ॲप ग्राइंडरवर पीडित तरुण आणि आरोपीची ओळख झाली। चॅट करून पीडित तरुणाला आरोपीने आपल्या जाळ्यात ओढलं। प्रत्यक्षात भेटल्यावर तरुणाला धमकी देत अश्लील व्हिडिओ शूट करण्यात आला आणि त्याच्या बदल्यात 10,000 रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार घडला। आरोपीने पीडित तरुणाशी ग्राइंडर ॲपवरून संपर्क साधला, विश्वासात घेऊन त्याला भेटण्यासाठी बोलवलं। त्यानंतर पीडित तरुणाला कारमध्ये बसवून वेगळ्या ठिकाणी नेण्यात आलं। तिथे त्याच्यावर दबाव आणून अश्लील व्हिडिओ शूट करण्यात आले। ही क्लिप कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देत आरोपीने खंडणीची मागणी केली। पीडित तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावून गुगल पे आणि फोन पे वरून पैसे ट्रान्सफर करून घेतले। या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रॉबिन कांबळे याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणातील दुसरा आरोपी ओंकार सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे।